जय शिवराज जय शंभूराजे मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन रेसिपीच्या ब्लॉगमध्ये। तर आज आपण करणार फ्रूट कस्टर्ड, असंच काहीतरी नाव आहे, ते आपण आज ट्राय करणार आहे। त्यासाठी आपण काय काय आणलेलं आहे तुम्हाला सांगतो। पण एक गोष्ट आहे जी आपल्यापाशी भरपूर आहे पण ती आपल्याला भेटली नाही, ती म्हणजे केळी। आपल्या गावामध्ये एवढी केळी फुटाला केळी मित्रांनो, पण केळी का आपल्याला भेटली नाही। तर जाऊ द्या, विषय सोडून द्या, मेन मुद्द्याला येऊया। आज आपण फ्रूट कस्टर्ड बनवणार आहे। त्यासाठी आपण काय काय आणलेलं आहे चला तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, हे आहे डाळिंब, की मार्केटमध्ये आता 300-400 रुपये किलो रेट चालू आहे। ही आहे आपलं पेरू, ह्याचा बी रेट भरपूर चालू आहे। हा आहे आपला आंबा, जेवढे मोठमोठे आंबे होते ते संपले, छोटा आंबा आपला राहिला आहे, तो आपण आता कट करणार आहे। त्याचबरोबर आहे सफरचंद पण आपण टाकून घेणार आहे त्यामध्ये। आणि सगळ्यात मेन म्हणजे आपलं आवडतं ड्रॅगन फ्रूट। बघू शकता मित्रांनो कसं एक नंबर आहे का नाही। हे सगळं म्हणजे आपलं गावातल्या, ह्याला 1 रुपयासुद्धा आपण खर्च केला नाही। फक्त आपण विकत काय आणलं असेल तर ते म्हणजे सफरचंदच आणले। हां, फक्त आपण सफरचंद विकत आणलेत, बाकी तर सगळं आपण गावातनंच त्याला मागून आणलेलं आहे, म्हणजे आपल्याच रानातलं आहे म्हणायचं थोडक्यात। हे बी आपल्या जवळच्या रानातलं आहे, हे बी आपल्यात गल्लीतल्या हे इथं कुणाकुंड घेतले माझ्या लक्षात नाही। हे मम्मीनेच आणले। हे आंबे पण आम्हाला कोणतरी दिलं तर खायला, माझा मित्र आहे ते, त्यांच्या घरच्या त्या मम्मीने दिलं तर आंबे, लय भारी टेस्ट एक नंबर होती। त्यामुळे मी म्हटलं आपण फ्रूट कस्टर्ड करूया। आणि आता हे सगळं आपण ना बारीक बारीक करून घेणार आहे। त्यासाठी आपला चॉपिंग बोर्ड तुम्हाला दिसलाच असेल, फ्रेममध्ये होताच इथं, हे बघा। आता बारीक बारीक करून घेऊया आणि मग तुम्हाला नंतर जातो बारीक झाल्यानंतर। तर मित्रांनो बघू शकता, आपण दूध घेतलेलं 1/2 लिटर दुधामध्ये आपण फ्रूट कस्टर्ड बनवणार आहे। तर चला, जास्त क्वांटिटी नाही बनवणार आपल्याला, कारण आपण चौघच असतो, त्यामुळे बाद झालं आपल्याला 1/2 लिटर। आणि हे जे मध्ये येतं आहे ह्याची रेसिपी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या अगोदरच पडलेली असणार आहे 100%, ते तुम्ही बघून घ्या व्हिडिओ। चला, दूध आपण बॉईल करून घेऊया। मस्त गॅस चालू केलेला आहे, हे बघा। आता ह्याला बॉईल करू, तो पण आपण ते कट करून घेऊ। तर जय शिवराय मित्रांनो, झालेलं आहे बघा सगळं कट करून। बघू शकता, डाळिंब, सफरचंद, आंबा, ड्रॅगन फ्रूट आणि हे आपला पेरू व्यवस्थित बारीक कट करून घेतलेलं आहे। आणि हे दूध पण आपण उकळून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण मिल्क पावडर ॲड करणार आहे थोडीशी, टेस्टला पण चांगली लागते ते। तर मित्रांनो बघू शकता, पावडर थोडीशी हलवून घेऊ आपण। दूध साखर वगैरे टाकलेली आहे, आता त्यामध्ये फ्रूट ॲड करणार आपण थोड्याशा वेळात। थोडासा कलर टाकून घेऊया मित्रांनो, कमी कर गॅस कमी कर, होतो जाईल। मित्रांनो कलर टाकलेला आहे, जेणेकरून असं येल्लोइश कलर येतोय थोडंसं। आता ह्याच्यामध्ये फ्रूट वगैरे सगळं टाकून घेऊया आपण। तर मित्रांनो एक ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया आपण। तुम्ही बघू शकता, ड्रॅगन फ्रूट आहे, आंबा आहे, सगळं टाकून घेऊया। आणि त्यानंतर परत आपण आपल्याला काचेचं भांडं, त्यामध्ये आपण हे करून घ्या परत। पहिल्यांदा हे टाकून घेऊया व्यवस्थित सगळं, म्हणजे कसं चांगलं दिसत येईल। बघू शकता झालेलं, त्यामध्ये आता आपण ना सब्जा सीड ॲड करणार आहे। एक सेकंड, हे बघा सब्जा सीड आहेत, ज्याने लुक पण चांगलं इन्हान्स होतं जरा, आणि खायला पण चांगलं असतं। हे आपले सब्जा सीड, आणि ह्याला थोडंसं आपण व्यवस्थित करून घ्या। सब्जा सीड एक नंबर बाहेर लागतं मित्रांनो, आणि वजन कमी करण्यासाठी पण भारी आहे, त्यासाठी पण वापरतात सब्जा सीड। हे बघा कसं दिसतंय बघा। तर मित्रांनो बघू शकता, आपलं तयार झालेलं आहे फ्रूट कस्टर्ड। नाव सुद्धा लय अवघड आहे, काय करा आपण, एक नंबर आहे बघा कसं दिसतंय। कमेंटमध्ये सांगा, आता आपण ट्राय करून बघणार आहे खाऊन। त्यासाठी एक बाउल मी घेतलेला सेपरेट माझ्यासाठी। चला, तर चला मित्रांनो टेस्ट करून बघूया कसं आहे, काय व्यवस्थित आहे का नाही। भारी टेस्ट आहे, एक नंबर आहे। एक नंबर लागतं मित्रांनो, टेस्ट एक नंबर आहे, हेल्दी पण आहे, कारण की सगळं फ्रूट वगैरे आहेत, त्यामुळे एकदम हेल्दी। तुमच्या लहान मुलांसाठी वगैरे तुम्ही करू शकता, एकदा ट्राय करून बघा,
आणि आम्हाला सांगा कमेंटमध्ये कसं झालं काय झालं तुमचं पण. आमचं तर एक नंबर झालं आहे. तुमचं कसं होतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बाय बाय.